विकल्प निर्माण झाले. काही चुकलं का? सीतेचा चुकलं का रामाच्या मनामध्ये विकल्प आले? कोणी काही कान भरवलेत? काय असा गुन्हा झालाय की एकदम स्त्रीचा त्याग करावा? शास्त्र असं सांगतं की स्त्रीच्या जीवनामध्ये तिच्याकडून असं कोणतंही काम घडतच नाही की तिचा त्याग करावा. हा, छोटी मोठी भांडणं मान्य आहेत, अबोला मान्य आहे, त्याच्याही पुढे जाऊन काही असेल तर तेही मान्य आहे, पण त्याग मान्य नाही आहे. त्यागाला शास्त्र परवानगी देत नाही. काय घडलं असेल असं? रामचंद्र प्रभूंनी अरण्यामध्ये आणून सोडावं? विचार करत राहिले. लक्षात आलं ही गर्भवती आहे. रात्र गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी वाल्मिकी ऋषी नियमाप्रमाणे तामसा नदीच्या किनाऱ्यावर जाण्याकरता निघाले. स्नानादी आटोपावं, स्नान संध्या उरकावी, अनेक उरकावं, जपजाप्य उरकावीत. आणि जाताना रस्त्यामध्ये नारदांची भेट झाली. असं आहे, तीर्थस्नानाला जाताना, आता हे शास्त्राचे नियम आहेत, मनुष्य तीर्थस्नानाला जाताना कपडे वगैरे बरोबर घेतो, तिथं जाऊन स्नान करतो, त्याला तीर्थस्नानाचं पुण्य मिळत नाही. तीर्थस्नानाला जाताना घरी आपलं स्नान झालेलं असलं पाहिजे तर तीर्थस्नानाचं पुण्य मिळतं. कारण जोपर्यंत आपलं स्नान होत नाही तोपर्यंत आपण पवित्र नाही, आणि अपवित्र अवस्थेमध्ये तीर्थस्नान करून उपयोग नसतो. त्यामुळे घरी आपल्याला स्नान करावं लागतं. आपण गंगेला जाऊ, आपण चंद्रभागेला जाऊ, आपण इंद्रायणीला जाऊ, स्नानाला जा, पण जाण्याच्या पूर्वी घरी पहिलं आपलं स्नान झालेलं असलं पाहिजे. कारण तिथं संकल्प करण्याची योग्यता आपल्या स्नानाशिवाय आपल्याला येत नाही. त्यामुळे एकदम पारोसं जायचं आणि गंगेमध्ये उडी मारायची आणि मग आपलं गंगा स्नान झालं असं समजायचं, असं चालत नाही. असं नाही चालत. कारण गंगा आपल्या मलनिवृत्ती करता नाही आहे, गंगा आपल्या पाप निवृत्ती करता आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे तीर्थस्नानाला जाताना, तीर्थस्नान करताना आपल्याला त्याचे नियम पाळावे लागतात. तीर्थामध्ये अंगाला साबण लावायची परवानगी नाही देत शास्त्र. तीर्थस्नानामध्ये पोहायचं नसतं, पोहताना पाय मारावे लागतात, तीर्थाला लाथ मारल्याचं पाप लागतं. तीर्थस्नानामध्ये जाताना, आत पात्रामध्ये जाताना पाय असा उचलून वर टाकता येत नाही पात्रामध्ये, कारण पायाखाली तुडवल्याचं पाप लागतं. पाण्यातल्या पाण्यात पाय पुढे सरकवावा लागतो. हे धर्मशास्त्रांनी सांगितलेले नियम आहेत तीर्थस्नानाचे. तीर्थस्नान करताना पाणी आपल्या नाभीप्रमाण लागतं. गुडघाभर पाण्यामध्ये बुडून आलो, पुण्य मिळत नाही. नाभीप्रमाण पाणी लागतं. आपल्या नाभी एवढं पाणी कमीत कमी यावं आणि त्याच्यात आपण डुबकी मारावी, तर ते तीर्थस्नान संकल्पपूर्वक असेल तर होतं. कारण हा प्रश्न पुन्हा कदाचित कोणी विचारेल की वाल्मिकी ऋषी तमसा नदीमध्ये स्नानाला, तीर्थस्नानाला निघाले आणि मध्ये नारद भेटले आणि नारदांनी त्यांना रामायण सांगितलं, मग पारोशा काळात कसं रामायण सांगितलं? असे येऊ नयेत विकल्प म्हणून आधी सांगितलंय. वाल्मिकी आपल्या आश्रमात स्नान करून बाहेर पडलेत. तामसा नदीच्या तीरावर जाऊन पुन्हा त्यांना स्नान करायचंय. तीर्थाचं पुण्य आहे. तीर्थ जवळ असताना रोज तीर्थस्नानाचं पुण्य मिळवावं. बहुतेक वेळेला असं होत नाही. अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती लोके प्रयागवासी कूपे स्नानम समाचरेत, असं म्हटलं जातं. वाल्मिकी ऋषी बाहेर पडले. रस्त्यात नारदांची भेट झाली आणि नारदांना बघितल्यानंतर दोघांनी एकमेकांना वंदन केलं. आणि वंदन करून झाल्यानंतर वाल्मिकी ऋषींनी नारदांना काही प्रश्न विचारले. प्रसिद्ध प्रश्न आहेत. गंमत कशी असते बघा. वाल्मिकी ऋषी नारदांना असं विचारतात, कोण वस्मिन सांप्रतम लोके गुणवान कश्च वीर्यवान धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रतः. पुष्कळ प्रश्न आहेत. हा पहिला प्रश्न आहे. चरित्रेण च को युक्तः,
कोण आहे असा? या वेळेला, या काळामध्ये, या संसारामध्ये गुणवान, वीर्यवान, धर्मज्ञ, उपकाराची जाणीव असणारा, कृतज्ञ, सत्यवक्ता, दृढ प्रतिज्ञ कोण आहे? तुम्ही त्रैलोक्यामध्ये हिंडत असताना या त्रैलोक्यामध्ये, या काळामध्ये असं कोणी दिसलं का तुम्हाला की या गुणांनी तो युक्त आहे? चरित्रेणच को युक्त, हा ज्याचं चरित्र गावं असं कोणी आहे का या जगतामध्ये? तुम्हाला दिसतं का? सर्व भूतेषु को हितः, सर्व भूतांचं हित त्यांना प्राप्त करून देणारा, त्यांचं हित त्यांना साधून देणारा असा कोणी आहे का? विद्वान कहा, या जगतामध्ये कोणी विद्वान तुम्हाला या सांप्रत काळामध्ये दिसतो आहे का? समर्थश्च, सामर्थ्य संपन्न असा कोणी दिसतो आहे का? कश्चैक प्रिय दर्शन, सगळ्यांना प्रिय वाटेल असं व्यक्तिमत्व या जगतामध्ये कोणाला दिसतं का? कोणी आहे का? मला सांगा, मला हे जाणून घेण्याची इच्छा आहे. महर्षे त्वम समर्थोसी, पुष्कळ प्रश्न विचारलेत. तुम्ही समर्थ आहात. त्रैलोक्यामध्ये आपलं विचरण असतं. राजांकडे जाता, राक्षसांकडे जाता, मानवामध्ये जाता. असा नर तुम्हाला कुठे दिसला का? एवढ्या गुणांनी युक्त कोणी आहे का? आपण हे सगळं जाणता, म्हणून मला आपल्याकडून हे जाणून घेण्याची इच्छा आहे. कोणी आहे का असं? असं विचारल्यानंतर हे का विचारणा केली असेल? आता थोडा विचार करा, थोडा विचार या संबंधामध्ये करा. का विचारलं असेल? संध्याकाळी, आदल्या दिवशी संध्याकाळी घडलेला प्रसंग आहे की सीता मातोश्रीचा त्याग आहे. ती दाराशी आहे आणि तिला आपण आश्रमात आणून ठेवलेलं आहे. रामाने सीतेचा त्याग केला, या घटनेचा वाल्मिकी ऋषींच्या अंतःकरणावर काही परिणाम झालाच नसेल का? ज्या रामचंद्र प्रभू, लक्ष्मण आणि सीता मातोश्रींची यापूर्वी भेट झालेली आहे, त्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे बघितलेलं आहे. अरण्यवासामध्ये रामचंद्र प्रभू यांच्या आश्रमामध्ये गेलेले आहेत. त्यावेळेला हे बघण्यात आलेलं आहे की एवढं प्रेम आहे, हा परमात्मा आहे हे जाणून सुद्धा वाल्मिकी ऋषींना हे कळत नाहीये की रामचंद्र प्रभूंनी का त्याग करावा. आणि ज्या अर्थी त्यांनी त्याग केलेला दिसून येतो, त्या अर्थी हे विद्वानाचं, ज्ञात्याचं काम नसेल, हे कदाचित सामान्य जीवाचं काम असेल. म्हणून वाल्मिकीने विचारलंय, असा कोणता नर आहे का? कारण त्यांना हे अपेक्षित होतं की जर इतके गुणांनी युक्त असणारे राम आहेत हे जर नारदांनी सांगितलं, तर मग आपल्याला याची संगती लावणं थोडंसं शक्य आहे की रामाने सीतेचा त्याग का केला असेल. जो गुणवान नाही त्यांनी केलेल्या कोणत्या क्रियेची मीमांसा करण्याचं कारण ऋषींना नाही, संतांना नाही, विद्वानाला नाही. ज्ञानोबाराय एखाद्या क्रियेची मीमांसा करतील तर निवृत्तीनाथ महाराजांच्या क्रियेची करतील ना, भगवान श्रीकृष्णाच्या करतील. अर्जुनाच्या क्रियेचे, अर्जुनाने असा कसा प्रश्न विचारला हे म्हणू शकतील. तुम्ही आम्ही काही प्रश्न विचारले तर त्याची मीमांसा ज्ञानोबाराय का करतील? अर्थ वेडा आहे, त्याला काय काही विचारतो, तो अज्ञानी जीव आहे. मीमांसा करताना सुद्धा कुणाची करतो आहोत याचं भान असलं पाहिजे ना. वेड्या माणसाच्या कृतीची मीमांसा करण्यात आपला वेळ वाया जात असतो, आपली बुद्धी वाया जाते, काही होत नाही. पण ज्ञानोबारायांनी ही ओवी अशी का सांगितली, या ओवीचे काय काय अर्थ करता येतील, तुकोबारायांच्या चरणाचे काय काय अर्थ करता येतील, नाथ महाराजांनी असं का म्हटलंय, समर्थांनी असं का म्हटलंय, याची मीमांसा करावी हे मान्य आहे. वाल्मिकी ऋषी विचार करतात, रामचंद्र प्रभूंना आम्ही बघितलंय, ते असा त्याग करतील असं वाटत नाही. मग या जगतामध्ये जर ते गुणहीन असतील तर त्यांनी केलेल्या त्यागाला किंमत देण्याचं काही कारण नाही. पण गुणवान, कृतज्ञ, परोपकारी, सर्वांचं हित साधून देणारा, समर्थ असं जर रामचंद्र प्रभू असतील तर मग मात्र याचा शोध घ्यावा लागेल की त्यांनी का त्याग केला असेल. आणि म्हणून नारदांना हे प्रश्न विचारले. नारदांनी त्यांना नंतर त्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की सांप्रत काळामध्ये असं जर कोणी असेल तर ते फक्त रामचंद्र प्रभू आहेत.
इक्ष्वाकू कुलामध्ये ज्यांचा जन्म झाला ते इक्ष्वाकूचा संदर्भ का आला याच्याही मागे काही शास्त्र आहे. रामायणामध्ये त्याचे खुलासे. रामायणावर भाष्य जरी अनेक असले तरी भाष्य फारशी उपलब्ध नाहीत. पण भागवतावर जसं श्रीधरी टीका ही जशी महत्त्वपूर्ण मानली जाते तशी रामायणावरती गोविंद यतींचं किंवा गोविंद पादांचं जे भाष्य आहे ते प्रमाण मानलं जातं. इक्ष्वाकूचा संबंध गीतेत आहे. गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये कर्ममीमांसा करताना भगवंतांनी इक्ष्वाकुला मी हे ज्ञान दिलं, नंतर सूर्याला दिलं, सूर्याने इक्ष्वाकुला दिलं वगैरे हे सांगितलं. इक्ष्वाकुला कर्मसंबंधानं ज्ञान का दिलं? कारण रामायणामध्ये त्याचा अनुवाद असा करायचा आहे त्याचा की कर्मप्रवृत्त आणि कर्मनिष्ठ असणाऱ्या कुळामध्ये रामचंद्र प्रभूंचा अवतार झालेला आहे. कर्मयोगाच्या संबंधाने गीतेतले संदर्भ आहेत. त्यामुळे कर्मनिष्ठ अशा कुळामध्ये, भक्तिनिष्ठ तपोनिष्ठ अशा कुळामध्ये रामचंद्र प्रभूंचा अवतार झालेला आहे. आणि मग हा अवतार झाल्यानंतर सगळं रामायण एका अध्यायामध्ये नारदांनी वाल्मिकी ऋषींना सांगून दिलं. ते कसे अवताराला आले, दशरथाच्या पोटी कसे आले, त्यानंतर मग ते विश्वामित्रांबरोबर यज्ञ रक्षणाकरता बाहेर कसे पडले, त्यानंतर त्यांचा विवाह कसा झाला, कैकईनं 2 वर कसे मागून घेतले, त्याच्यानंतर 14 वर्ष वनवासात कसं जावं लागलं, समुद्राने अडवलं कसं, सेतुबंधन कसं झालं, लंकेमध्ये कसे गेले वगैरे वगैरे सगळं रामचरित्र, सगळं रामायण एका पहिल्या सत्रामध्ये सांगून झालंय. सर्गामध्ये सगळं सांगून झालं. वाल्मिकीने ते रामायण ऐकलं, सीता तीच आहे हे कळलं. आणि मग नारदाने वाल्मिकींचा निरोप घेतला. वाल्मिकीने वंदन केलं, नारदांनी वंदन केलं. नारद महर्षी आकाश मार्गाने निघून गेले. आणि काही वेळ स्तब्ध राहिल्यानंतर वाल्मिकी ऋषी तमसा नदीच्या किनाऱ्यावर स्नान करावं या उद्देशाने गेले. मनामध्ये सीतेचा विचार आहे, नारदांनी सांगितलेलं रामायण आहे, त्याच विचारामध्ये गेले. सौंदर्य संपन्न तामसेचं वर्णन वाल्मिकी रामायणाने केलंय. कारण आपण बघा, रामचंद्र प्रभूंचा महाल असो, अयोध्येचं वर्णन असो, अथवा तामसा नदीच्या किनाऱ्यावरचं वर्णन असो, ही सगळी निसर्ग वर्णनं रामायणामध्ये वारंवार येताना दिसतात. कारण रामायण हे आदि काव्य आहे, महाकाव्य आहे. आणि काव्यामध्ये काव्याचे जे निकष आहेत त्या निकषामध्ये तिथं त्या निसर्ग वर्णन असलं पाहिजे. हा दंडक आहे. महाकाव्यामध्ये काय काय लागतं वगैरे याचा विचार करताना पुष्कळ विचार आपल्याला साहित्यशास्त्रामध्ये दिसतो. कमीत कमी 8 गुण असले पाहिजेत साहित्यात तर ते महाकाव्य होतं. आता ते सगळं सांगत बसत नाही मी आपल्याला. रामायणामध्ये ते सगळे गुण दिसतात. निसर्ग अतिशय प्रसन्न आहे. सुंदर वर्णन रामायणाने केलंय. तिथे गेले, निसर्ग सौंदर्य बघत बघत रमून गेले. वाल्मिकी ऋषी त्यांच्याबरोबर त्यांचा आवडता शिष्य भारद्वाज आहे. तिथं गेल्यानंतर वाल्मिकीने भारद्वाजांना सांगितलं, फार वातावरण चांगलं आहे, निसर्ग सौंदर्य खूप छान आहे, या नदीच्या पात्रातलं पाणी अत्यंत शुद्ध आहे, स्नान करायला हरकत नाही, माझी वल्कलं मला द्या. भारद्वाजांनी वल्कलं दिली. स्नान झालं, बाहेर पडले. अनेक काय उरकायचं होतं उरकलं. निसर्ग सौंदर्य बघावं, कारण हे सगळं खूप पहाटे चालू आहे. ऋषींचं अन्निक सूर्योदयानंतर शिल्लक राहत नसतं. अर्घ्याधिक सूर्योदयाच्या आत व्हायला पाहिजे. आकाशामध्ये तारका असताना सूर्याला अर्घ्य दिलं पाहिजे असं शास्त्र सांगतं. सूर्य उदयाला आल्यानंतर 12 वाजता अर्घ्य पडतंय, शास्त्रदृष्टीने चालत नाही. आपण काय करावं हा प्रश्न माझा नाही, किंवा मी काय करतो हेही विचारू नका, पण शास्त्रात काय आहे ते सांगतोय. सौंदर्य बघावं, सूर्य उदयाला येतो आहे, अरुणोदय झालेला आहे, लाली आकाशामध्ये सगळीकडे पसरलेली आहे. त्या प्रकाशामध्ये निसर्गाचं सौंदर्य अधिक जास्त खुलून दिसतं आहे. पक्षी जागे झालेत, त्यामुळे कूजन कानावर पडतं आहे. पक्ष्यांना आता घराबाहेर पडायची गडबड झालेली आहे.
ती धावपळ चालू दिसतीये आणि या वेळेला थोडंसं निसर्ग सौंदर्य बघावं म्हणून वाल्मिकी ऋषी फिरत राहिले आणि फिरता फिरता एका झाडावर क्रौंच पक्ष्याचं एक जोडपं बसलेलं त्यांनी बघितलं. त्या दोघांचं एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त करत ते पक्ष्याचं जोडपं त्या झाडाच्या फांदीवर बसलेलं होतं. वाल्मिकी ऋषी त्या झाडात त्या पक्ष्यांच्या त्या क्रीडेकडे बघतात, कौतुकानं बघतात. काय निसर्ग आहे, काय भगवंताची कृपा आहे. कसं असतं, वाल्मिकी ऋषींसारखे ऋषी संत महात्मे कशाचाही ज्या वेळेला विचार करतात त्यावेळेला भगवत विचारानं समोर दिसणाऱ्या कुठल्याही पदार्थामध्ये अथवा प्रसंगामध्ये त्यांना आनंदच दिसतो, त्यांना त्याच्यात सौंदर्यच दिसत असतं. सौंदर्य बघण्याची एक दृष्टी असते. वस्तूचं सौंदर्य आणि दृष्टीचं सौंदर्य अशा दोन प्रकारानं सौंदर्य शास्त्रामध्ये सौंदर्याची चिकित्सा केली गेली, ज्याला वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ सौंदर्यामध्ये विभागलं गेलंय. सौंदर्य शास्त्र हे एक शास्त्र आहे, त्याला आजकाल एस्थेटिक्स असं म्हणतात, पण आपल्याकडे पूर्वीपासून याचे संदर्भ आहेत. वस्तुनिष्ठ सौंदर्य वेगळं असतं आणि व्यक्तिनिष्ठ सौंदर्य वेगळं असतं. वस्तू म्हणून ज्या वेळेला प्रतीत होते त्यावेळेला वस्तूच्या ठिकाणी असणारं जे सौंदर्य ती कोणी बघेल तर त्याला ती सुंदर वाटेल, तर ते वस्तुनिष्ठ सौंदर्य असतं. कारण ती वस्तूच तशी असते. काल आपण कालिदासाचं वर्णन करताना हे बोललो ना, प्रतिक्षणम य नवताम उपैति तदेव रूपम रम, हे आपण बोललो ना काल. जी वस्तू प्रत्येक वेळेला जिचं दर्शन नव्यानं होतं तिला सुंदर म्हणतात कालिदास. आणि त्या अर्थाने सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या म्हटलं तर पांडुरंगासारखं कोण आहे सुंदर. तसं जर बघितलं तर काळा रंग हे कधीच सौंदर्याचं लक्षण नाही आहे, पण हा अखंड काळा असून सुद्धा संत याला सुंदर म्हणतात. का म्हणतात? त्याचं हे कारण आहे की त्याचं प्रत्येक वेळेचं दर्शन हे नव्यानं होतं. तुम्ही पहाटे काकड्याला जा, पांडुरंगाकडे बघा, वेगळं. तुम्ही महापूजेच्या वेळेला पांडुरंगाकडे बघा, वेगळा दिसतो. नैवेद्याच्या वेळेला देवाकडे पहा, वेगळा पांडुरंग दिसतो. दुपारच्या पोशाखाला जा, वेगळा दिसतो. संध्याकाळची धुपारतीला जा, वेगळा दिसतो. शेजारतीला जा, थकला भागला पांडुरंग, कधी एकदा अंग टाकू बाबा आता, असं झालेला भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसतो. प्रत्येक वेळेचा जसा प्रत्येक वेळेचा चहा वेगळा असतो की नाही. आता ह्याच्यापेक्षा सवंग उदाहरण काय देऊ मी आपल्याला. सकाळचा चहा वेगळा असतो, ताज्या दुधाचा. मधला चहा एक असतो, ते कशाच्या मधला असतो अजून मी शोधच लावतोय, अजून मला लागतच नाहीये शोध. त्याला मधला चहा म्हणतात. काय माहित नाही. मधला, बायका मोठ्या कौतुकानं ते मधला चहा. पाहुण्यांचा चहा वेगळा असतो, नवऱ्याचा चहा वेगळा असतो, आल्याचा चहा वेगळा असतो, गेल्याचा चहा तर फारच वेगळा असतो. काय सांगू आता तुम्हाला. प्रत्येक वेळेला ज्याच्या दर्शनामध्ये त्याचीच पण नव्यानं अनुभूती येते त्याला सुंदर म्हणा. वस्तुनिष्ठ सौंदर्याकरता हे सांगितलं जातं. किंवा ते सौंदर्य शास्त्रामध्ये आपल्या सौंदर्य एस्थेटिक्स मध्ये माहित नाही मला, म्हणजे पाश्चात्य देशामध्ये त्याच्या काय चिकित्सा केल्या गेल्या आहेत, माझा काही त्याचा अभ्यास नाही. परंतु आपल्याकडे किमप्यस्ति स्वभावेन सुंदरम वाप्य सुंदरम. एखादी वस्तू स्वभावानं सुंदर आहे का असुंदर आहे कसं ओळखायचं. किमप्यस्ति स्वभावेन सुंदरम वाप्य सुंदरम. त्याच्याकरता एकच निकष आहे, यदेव रोचते यस्मै भवेत तत् तस्य सुंदरम. हे सौंदर्याचं एक लक्षण आणि एक चिकित्सा आहे.
सुंदर आहे का असुंदर आहे माहित नाही, ज्या वेळेला मनाला जे पटतं त्या वेळेला ते सुंदर दिसतं, एवढंच खरं आहे. यदेव रोचते यस्मै भवेत तत्तस्य सुंदर. जे ज्या वेळेला आमच्या मनाला पटतं त्या वेळेला ते सुंदर आहे. एखाद्या वेळेला वस्तू सुंदर असते पण मन जागेवर नसेल तर सौंदर्य प्रतीतीला येत नाही. आणि बऱ्याच वेळेला वस्तू अत्यंत क्षुल्लक असते पण मन प्रसन्न असतं म्हणून क्षुल्लक वस्तूतही सौंदर्य दिसतं. व्यक्तिनिष्ठ सौंदर्यामध्ये हा विचार वारंवार केला जातो, कारण प्रत्येक व्यक्ती प्रत्येक वस्तूला अशा पद्धतीनं तिचं मन त्यावेळेला तिथं गुंतत नाही ना. त्या बादशहानी बिरबलाला असं सांगितलं की आपल्या राज्यातलं सगळ्यात सुंदर मूल घेऊन ये. मग दुसऱ्या दिवशी बिरबलानी एक काळं कुळकुळीत, हाडं सगळी बाहेर आलेली काटकुळं, नाक गळतय, डोळ्यात चिपडं जमा झाली आहेत, कानातून पू वाहतोय, अंगाला घाण वास येतोय, असं एक मूल तेलकट अशा दुपट्यावर आणलं आणि बादशहाच्या मांडीवर ठेवलं. बादशाह म्हणलं उचल. कशाला आणलं? तो म्हणला काल तुम्ही म्हणालात ना आपल्या राज्यातलं सगळ्यात सुंदर मूल घेऊन ये, मी घेऊन आलो. बादशाह म्हणाला वेड आहेस का, याला सुंदर कोण म्हणेल? बिरबलांनी सांगितलं तुम्ही याच्या आईला विचारून बघा जगात सुंदर कोण आहे. वस्तू सुंदर आहे का नाही याला महत्व नाही हो, त्या वस्तूकडे बघण्याची दृष्टी मातृत्वाची असेल तर सगळंच सुंदर आहे. आमचा पांडुरंग काळा आहे मान्य आहे, पण तुकोबारांच्या दृष्टीने बघा ना त्याला, ज्ञानोबारांच्या दृष्टीने बघा, म्हणजे रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी कसं असतं ते कळतं. नाथांच्या दृष्टीने बघा म्हणजे कळतं. सौंदर्य आम्हाला प्रतीतीला येतं, हा आमच्या वृत्तीचा परिणाम आहे. व्यक्तिनिष्ठ सौंदर्याच्या बाबतीत निसर्ग सुंदरच आहे, जग सुंदरच आहे. जगद्गुरु शंकराचार्यांनी या जगाचं वर्णन करत असताना ब्रह्मसूत्रामध्ये दुसऱ्या सूत्रावरच्या भाष्यात आम्हाला हे सांगितलं की जग कसं आहे. दुसरंच सूत्र, या सूत्रावर बोलताना जगाची व्याख्या करताना आचार्यांनी एक शब्द वापरला, मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य, असं वर्णन केलंय. अस्य जगतः नामरूपाभ्याम व्याकृतस्य अनेक कर्तृभोक्तृ संयुक्तस्य प्रतिनियत देशकाल निमित्त क्रियाफलाश्रयस्य मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य जन्मस्थितिभंगम सर्वज्ञात सर्वशक्तेः, असं म्हणून या जगताचं वर्णन आलं. पुढं ब्रह्मस्वरूपाचं वर्णन आहे. सर्वज्ञात सर्वशक्तेः यत् कारणात तत् ब्रह्म हे पुढं आलं, ते ब्रह्मस्वरूपाचं चिंतन झालं. पण मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य जन्मस्थितिभंगम इथपर्यंत तरी आचार्यांनी या जगताचंच वर्णन केलं. आणि हे वर्णन करताना आचार्यांनी मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य असं जगताचं, मनाने आपण कल्पनाही करू शकणार नाही इतकं सौंदर्य या जगतामध्ये. आम्हाला कधीतरी समुद्राकाठचा एखादा सूर्यास्ताचा प्रसंग दिसतो ना, आम्ही त्याला सुंदर म्हणतो. पण जागोजागी सौंदर्य या जगामध्ये देवाने भरून ठेवलेलं आहे. त्याच्याकरता समुद्र किनाऱ्यावर जाण्याचं कारण नाही. संभाजीनगरमध्ये आपल्याला दिसतं सौंदर्य, नाही कोण म्हणतं. शिवाजी महाराजांचा पुतळा बघा बरं, कोणाचं धाडस आहे सौंदर्य नाही म्हणायचं? कोण म्हणू शकतं? शौर्य लक्षात येतं, वीरता लक्षात येते, गुण लक्षात येतो, सुंदर वाटतं. असं अनेक आहे. बघत बसले निसर्गाच्या रचनेचं आणि भगवंताच्या कलाकृतीचं वाल्मिकींना कौतुक वाटतंय. काय रचना आहे, काय या क्रौंच पक्षाला समोर ठेवलंय, काय त्याची पक्षिणी आहे, काय दोघांमध्ये प्रेम आहे, काय देवाची लीला आहे, अनंत लीला. असा विचार त्यांच्या अंतःकरणामध्ये चालू होता आणि कौतुकानं त्या क्रौंच पक्षाच्या जोडीकडे वाल्मिकी बघतच होते. तेवढ्यात कुठल्या तरी एखाद्या पारध्याचा बाण आला आणि तो त्या जोडीतल्या नराला लागला आणि विवळत तो नर मरून खाली पडला. आता गंमत बघा, ज्या वेळेला एक महात्मा एका वस्तूच्या एका पक्षाच्या सौंदर्याकडे ज्या भगवत कृपेनं बघत असतो, भगवत कृपेच्या परिप्रेक्ष्यातून बघत असतो, त्याच वेळेला त्याच पक्षाकडे तमोवृत्तीचा माणूस त्याला मारण्याच्या विचारानं बघत असतो.
काय जग विचित्र आहे, किती विरोधाभास आहे जगतामध्ये. तो पक्षी खाली पडला आणि खाली पडल्याबरोबर त्याच्या बायकोनी वर जो हंबरडा फोडला फांदीवर बसून, वाल्मिकींचं चित्त द्रवलं. संतांची अंतःकरण संवेदनशील असतात, अल्पस्वल्प भावनाही त्यांना पटकन जाणवतात. जगतामधल्या परमात्म्याचं भान कणाकणामध्ये व्हायचं असेल तर अंतःकरणाला तेवढा नाजूकपणा आवश्यकच असतो. संवेदनशील अंतःकरणाच्या वाल्मिकी ऋषींना तिचा तो आर्त स्वर ऐकवला नाही आणि तो पारधी जेव्हा समोर त्या मेलेल्या पक्षाला उचलायला आला, त्यावेळेला यांच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली. मा निषाद प्रतिष्ठाम त्वमगम शाश्वती समहा यत्क्रौंच मिथुनादेकम अवधी काममोहितम. काही नाही, विचार काही नाही, पटकन वाणी बाहेर पडली, ज्याला आपण उत्स्फूर्तता असं म्हणतो किंवा ज्याला मराठीमध्ये स्पॉन्टेनिटी असं म्हणतात. उत्स्फूर्त एक विचार बाहेर पडला, हे निषाद, तुला या जगतामध्ये याच्या पुढे कधीही प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही. काय कारण आहे पक्षाला मारायचं? पण मारलं जातं. मृगमीन सज्जनानाम तृणजल संतोष विहित वृत्तीनाम लुब्धक धीवर पिशुना निष्कारण वैरिणो जगती. सुभाषित शाळेत पाठ केलेलं आठवत असेल. मृग, मीन, सज्जन. मृग म्हणजे हरिण, मीन म्हणजे मासा आणि सज्जन हे कशावर जगतात? तृण जल संतोष विहित वृत्तीनाम. मृग जगतो तृणावर, मीन जगतो पाण्यावर आणि सज्जन जगतो संतोषावर. त्यांची वृत्ती असते, त्याच्यावर ते जगत असतात. पण लुब्धक पारधी, धीवर कोळी आणि पिशुना खळ यांचं काय अडलेलं असतं? निष्कारण वैरिणो जगती. हे या तिघांनाही त्रास देतात. हरणानं काय घोडं मारलंय पण पारधी त्याला पकडतो. माशाने कुणाचं घोडं मारलंय पण कोळी त्याला जाळ्यात अडकवतो. आणि संतांनी कुणाचं काय वाटोळं केलंय पण खळ त्यांना त्रास देतात. निष्कारण वैरिणो जगती. वाल्मिकींच्या मुखातून स्पष्ट भाषा बाहेर पडली, तुला ह्याच्या पुढे प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही या जगतामध्ये. मा निषाद प्रतिष्ठाम. का बाबा? त्वमगम शाश्वती समहा. आयुष्यात कधीही यापुढे अनंत काळापर्यंत तुला कधीही ही प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही. का? यत क्रौंच मिथुनादेकम अवधे काममोहितम. कारण काममोहित झालेल्या या क्रौंच पक्षांच्या मिथुनातल्या एका पक्षाला तू बाण मारून विनाकारण मारून टाकलंयस. तुझ्या अंतःकरणात दया नाही, सौंदर्याचं भान नाही. हे का करावं याच्याकडे तुझ्याकरता याच्यासाठी तुझ्याकडे कारण नाही. निष्कारण तू यांना मारलंस ना, याच्या पुढे तुला प्रतिष्ठा नाही, तुला समाज मान्यता नाही. शापवाणी बाहेर पडली. त्या पारध्याला काही वाटलं नाही. याच कुणीतरी आपल्याला शाप देतंय, तो एका छंदात व्यक्त झालाय, तो छंद या जगतातला आद्य छंद ठरणार आहे. पारध्याला काहीच नसतं, काहीच नसतं.